नमस्कार। तर जशी थंडी पडली की आपण आपले गरम कपडे स्वेटर वगैरे बाहेर काढतो का तर आपली बॉडी वरून गरम ठेवण्यासाठी। पण थंडीमध्ये आपण आपली बॉडी आतून कशी गरम ठेवू शकतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे असं तुम्हाला काय काय खायचं आहे जेणेकरून तुमची बॉडी आतून गरम राहील। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। थंडीत तुम्हाला काजू, बदाम, अंजीर हे जर तुम्ही खाल्लं तर बॉडी आतून गरम राहते। याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात ज्याने इम्युनिटी पण बूस्ट होते आणि ब्लड सर्क्युलेशन पण इम्प्रूव्ह होते। थंडीत जर तुम्ही खजूर खाल्लं तर याने मेटाबॉलिझम बूस्ट होते आणि खजूरने आपल्याला एनर्जी पण मिळते। त्यामुळे थंडीमध्ये तुम्ही सकाळी संध्याकाळी खजूर देखील खाऊ शकता। थंडीत आपण तीळ सुद्धा खाल्ले पाहिजेत। थंडीत आपण तिळाचे लाडू, चिक्की बघतो किंवा रेवडी हे सगळं असतंच। तर याने ना बॉडीमध्ये हीट तयार होते आणि तीळ ना हाडांना पण चांगले असतात। त्यामुळे तुम्ही तीळ पण थंडीमध्ये नक्की खा। थंडीमध्ये तुम्हाला आलं पण घ्यायचं आहे। आल्याचा चहा करू शकता कारण आल्यामध्ये ना अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट असतात। याने इन्फेक्शन, सर्दी, खोकला हे सारखं होत नाही। त्यामुळे थंडीमध्ये तुम्हाला आलं देखील खायचं आहे। थंडीमध्ये तुम्हाला गुळ पण खायचा आहे तर याने इन्स्टंट एनर्जी मिळते आणि गुळामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं ज्याने जॉईंट पेन पण चांगले राहतात। थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही बाजरीची भाकरी पण खाऊ शकता जेणेकरून तुमची बॉडी आतून गरम राहील। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुम्ही थंडीमध्ये अशा कोणत्या कोणत्या खाऊ शकता जेणेकरून तुमची बॉडी गरम राहील। जर तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।